नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तो टॉपिक घेऊन आलेलो जो टॉपिक सगळं जवळपास सगळ्या मॅथमॅटिक्स मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट बट अंडररेटेड टॉपिक आहे आणि तो म्हणजे एलसीएम, लसावी. आता लसावी कसा करा पहिले तर आपण समजून की लसावी असते काय. 2 मिनिटं लक्ष द्या. समजा हा 4चा आणि 6चा तुम्हाला लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे काय, या 4च्या पाड्यात येणारी पहिली कॉमन संख्या आणि 6च्या पाड्यात येणारी पहिली कॉमन संख्या दोन्ही पाड्यांमध्ये कॉमन आहे. फॉर एक्झाम्पल हा 12 पा, हा 12 या 4च्या आणि 6च्या दोन्ही पाड्यांमध्ये कॉमन आहे. तसं पाहिलं तर 24 पण कॉमन आहे. पण सगळ्यात लहान कोण आहे? 12, 24 आणि 12 पैकी 12 लहान आहे, म्हणून त्याला लिस्ट कॉमन मल्टिपल, लघुत्तम सामायिक विभाजक म्हणतात. म्हणजे लहानात लहान नंबर पाहायचा आहे जो दोन्ही पाड्यांमध्ये कसा येईल, कॉमन येईल. ठीक आहे. पण तसंच आता याची एक ट्रिक आहे सिंपल की लसावी कसा काढायचा. प्रत्येक वेळेस तर पाडा काढत बसणार नाही ऑफिस, आणि त्यातल्या त्यात आपली पाड्यांची गरिबी असते मॅथ्स मध्ये नॉर्मली. ठीक आहे. तर आता ट्रिक अशी आहे की बा समजा 8 आणि 10चा एलसीएम काढायचा, तर करायचं काय, 8/10 लिहायचं. ठीक आहे. किंवा 10/8 दिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आणि याला जो कोणत्या संख्येनं भाग जात असेल त्या संख्येनं भाग द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आता 2 भाग जाते, तर 2 भाग देतो मी. 2×4=8, 2×5=10 हा भाग गेला. याच्या पुढे भाग जात नाही म्हणून मी ही संख्या ठेवतो आता. आणि इथं तुम्हाला सिंपल एक सेकंड ऑपरेशन असं करायचं की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जसं 2 पैकी कोणतंही एक क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं चालते. एक तर तुम्ही असं करा, एक तर तुम्ही असं करा, जे तुम्हाला सोपे वाटेल ते करा. आन्सर सारखंच येणार आहे. 8×5=40, 10×4=40 म्हणजे 40 काय झाला तुमचा एलसीएम. ठीक आहे मित्रांनो. आता नेक्स्ट उदाहरण बघूया आपण 15 आणि 20चं. 15/20 मी लिहितो. 5चा भाग जाईल, 5×3=15, 5×4=20. 20चा पाडायचा असेल 20चा म्हणा, 15चा पाडायचा असेल 15चा म्हणा. 15×4=60, 20×3=60. तर एलसीएम किती आला, 60 आला. तसंच या दोघांचा आन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे. आणि 3 संख्यांचा एलसीएम कसा काढायचा हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर मला डीएम करा. आणि या एलसीएम चॅप्टर अजून खूप मोठा आहे. जर तुम्हाला अजून याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला डीएम करा. मी तुम्हाला पीडीएफ सेंड करेल किंवा सरळ मला ऑफलाईन येऊन भेटा. आमच्या क्लासला व्हिजिट करा किंवा मला व्हिजिट करा, कॉल करा. तुम्हाला पूर्ण चॅप्टर फ्री मध्ये सविस्तर समजून देण्यात येईल. आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.